नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. आज 9 वर्षानिमित्त मऊ लुसलुशीत जाळीदार असा अयंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. हा केक बनवताना इथे मी जे अचूक प्रमाण दिले आहे त्यामुळे आपला रवा केक अगदी मऊसूत लुसलुशीत व जाळीदार तयार होतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. इथे मी केकचे बॅटर मिक्सरच्या भांड्यात बनवत आहे, त्यामुळे केक फेटतानाचे जे कष्ट लागतात तेही लागणार नाही. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण अयंगार बेकरी स्टाईल केक बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 2 वाट्या रवा घेतला आहे. हा रवा जाड आहे, तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. पाऊण वाटी दही, 1 वाटी साखर, काजू आवश्यकतेनुसार, 1 चमचा वेलची पूड, पाऊण कप तेल, 1 पाऊच इनो, 1 वाटी दूध आणि चवीनुसार मीठ. प्रथम आपण गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. गॅसची फ्लेम मंदच आहे. साधारणतः 20 मिनिटभर कढई प्रीहीट करण्यास ठेवायची आहे. त्यानंतर मी एक मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे. त्यामध्ये 2 वाट्या रवा घालून त्यानंतर लगेचच जी 1 वाटी आपण साखर घेतली आहे तीही आपण ह्या रव्यात घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पावडर करून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता अगदी बारीकसर पावडर तयार झाली आहे. आता आपण सर्व जिन्नस या रवा साखरेच्या मिश्रणात एक एक करून घालणार आहोत. प्रथम आपण जे 1 वाटी दूध घेतले होते ते आपण रवा साखरेच्या मिश्रणात घालायचे आहे. त्यानंतर लगेचच जे पाऊण वाटी दही घेतले होते तेही आपण ह्या रवा आणि साखरेच्या मिश्रणात घालणार आहोत. दही रूम टेम्परेचरमध्ये असावे, थंड नसावे. त्यानंतर चवीनुसार मीठही आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत. कोणत्याही गोड पदार्थात चवीनुसार मीठ घातल्यामुळे तो पदार्थ चविष्ट होतो. त्यानंतर 1 चमचा वेलची पूडही घालायची आहे. त्यानंतर लगेचच पाऊण कप जे आपण रोजच्या वापरातले तेल असते तेही आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. सर्व जिन्नस व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी व्यवस्थित हे मिश्रण फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील. साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर आपण पाहू शकता अगदी परफेक्ट केकचे बॅटर तयार झाले आहे. ते आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता हे बॅटर आपण त्यावर झाकण देऊन साधारणतः 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित मुरण्यास ठेवणार आहोत. त्यामुळे रवा व्यवस्थित फुलेल. आपण पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण इनोचा 1 पाऊच ह्या मिश्रणात घालणार आहोत आणि साधारणतः 2 छोटे चमचे दूध इनो ॲक्टिवेट होण्यासाठी घालायचे आहे आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. आपल्याला हे बॅटर अगदी व्यवस्थित फ्लफी होईस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला रवा केक अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार होईल. केकचे मिश्रण फेटून घेण्याआधी मी एका केकच्या टिनला
तेल लावून मैदा बुरबुरून ग्रीस करून घेतले होते, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही. तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. आता हे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. ते आता आपण केकच्या टीनमध्ये घालूया आणि त्यानंतर लगेचच जे आपण काजू घेतले होते त्याने डेकोरेट करूया. तुम्ही इथे कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता किंवा टुटी फ्रुटीचाही वापर करू शकता. आता आपण केक टीन व्यवस्थित टॅप करून लगेच जी आपण प्रीहीट करायला कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये सावकाश टीन ठेवायचा आहे आणि लगेचच कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून साधारणतः 40 ते 50 मिनिटे हा केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे. साधारणतः 45 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून सुरीच्या साहाय्याने केक बेक झाला आहे की नाही ते पाहायचे आहे. जर मिश्रण सुरीला चिकटले तर केक बेक झाला नाही हे समजावे. आपण पाहू शकता केक पूर्णपणे व्यवस्थित बेक झाला आहे. आता हा केक आपण कढईमधून बाहेर काढून घेणार आहोत. आता केक वरून कडक न होण्यासाठी वरून आपण एक कपडा घालून व्यवस्थित केक थंड करून घेणार आहोत. अगदी रूम टेम्परेचर येईस्तोवर केक थंड करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता आपला केक पूर्णपणे थंड झाला आहे. आता त्याच्या कडा काढून आपण एका प्लेटमध्ये हा केक काढून घेणार आहोत. आपण पाहू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर असलेला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तयार झाला आहे. तो आता आपण कापूया. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण केकचे पीस करून घेऊ शकता. अशा प्रकारे तयार झाला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. आता आपण केक बनवण्यासंबंधी टीप पाहूया. रवा केक बनवताना इथे मी जे प्रमाण दिले आहे त्याप्रमाणे जर केक बनवला तर अगदी परफेक्ट जाळीदार तयार होतो. केकचे बॅटर मिक्सरमधून काढल्यानंतर रवा फुलण्यास ठेवायचा आहे. साधारणतः 20 मिनिटे बॅटरवर झाकण ठेवून फुलण्यास ठेवायचे आहे. त्यामुळे रवा केक मऊसूद होतो व तोंडात टाकताच विरघळतो. जेव्हा आपण केकच्या बॅटरमध्ये इनो घालतो आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी आपण फक्त 2 चमचे छोटे दूध घालायचे आहे. जर दुधाचे प्रमाण जास्त झाले तर बॅटर पातळ होते आणि केक बिघडण्याची शक्यता असते. म्हणून दुधाचे प्रमाण अगदी व्यवस्थितच असावे. केकच्या बॅटरमध्ये इनो घातल्यावर 2 ते 3 मिनिटे बॅटर व्यवस्थित फ्लफी होईस्तोवर फेटून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच केक टीनमध्ये घालून कढईत बेक करण्यास ठेवायचे आहे. केक बेक करताना 40 ते 45 मिनिटांनंतरच झाकण काढून केक बेक झाला आहे की नाही ते पाहायचे आहे. अधूनमधून झाकण काढून बघायचे नाही. केक आतून कच्चा राहण्याची शक्यता असते व केकला व्यवस्थित जाळीही सुटत नाही. अशा प्रकारे तयार झाला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.